हाय फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची। तर तुम्हाला मी सांगणार आहे एक सिक्रेट टाकून मी इडली मऊ लुसलुशीत कशी बनवली ती रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत। थंडीच्या दिवसांमध्ये पीठ कसं आंबून घ्यायचं हेही तुम्हाला मी आज सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। या रेसिपीमध्ये आपण कुठेच कुरमुरे, रवा, पोहे असं काहीही वापरलेलं नाही, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे मी दिलेली प्रत्येक टिप तुमच्याकडून स्किप होणार नाही। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे रेसिपी व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ येईल। तर चला इडली मऊ लुसलुशीत कशी बनवायची ते पाहूयात। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता। जो तुमच्याकडे तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता। फक्त चिकट तांदूळ घ्यायचं नाही, म्हणजे नवीन तांदूळ जो तो असतो ना, म्हणजे ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ घ्यायचा नाही। बाकी तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता, म्हणजे समजा वाडा कोलम असेल किंवा रेशनिंगचा तांदूळ असेल किंवा उकडीचा तांदूळ असेल, असा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता। तर पहा, इथं मी एका भांड्यात 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर आपण इथे तांदूळ 3 ते 4 वेळा तांदूळ धुवून घेऊयात। तर बघा, तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत। तर आता मी इथे कोमट पाण्यात तांदूळ भिजत ठेवणार आहे। तर या तांदळामध्ये कोमट पाणी घालून तांदूळ भिजायला ठेवूयात। आपल्याला तांदूळ बुडून वर पाणी येईपर्यंत पाणी घालायचं आहे। तांदूळ फुगून वरती येतो, त्यामुळे आपल्याला पाणी जरा जास्तीचंच घालायचं आहे। पाणी इतकं गरम असायला हवं की आपल्या हाताला जेवढं सहन होईल इतकं असायला हवं, म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे। तर आपल्याला पाणी जास्त कडकडीत घालायचं नाही। यानंतर आपण उडदाची डाळ घालून घेऊयात। आता इथं एक टीप आहे की आपल्याला उडदाची डाळ जास्त चोळून धुवायची नाही। आपल्याला फक्त एकदाच उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे। आणि यात सुद्धा आपण डाळ बुडून वर येईपर्यंत पाणी घालून घेऊयात। तर आता डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तास भिजवत ठेवून देऊया। आता डाळ आणि तांदूळ जास्त तास भिजवत ठेवायचं नाही। जर जास्त वेळ भिजला तर पीठ आंबट होण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला 4 ते 5 फक्त आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचं आहे। तर माझ्या व्हिडिओमध्ये तर काय लगेचच 4 ते 5 तास होऊन जातील। तर बघा, माझ्या व्हिडिओमध्ये 5 तास झालेलेही आहेत। आता आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊयात। सगळ्यात आधी डाळ वाटून घेते। तर आपण डाळीमध्ये पाणी घातलं होतं ते आपल्याला पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही। डाळ आणि तांदूळ वाटताना ते पाणी आपल्याला लागणार आहे। आता त्याच पाण्यात जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घेऊन डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेणार आहोत। असं केल्याने पीठ फर्मंट होण्यासाठी मदत होते। आपल्याला डाळ आहे ना एकदम फाईन बारीक वाटून घ्यायची आहे। आपण जे इडली बॅटर बनवतोय ना त्यापासून डोसा, उत्तप्पा पण बनवू शकतो। आता माझी डाळ तर वाटूनही झालेली आहे। तर व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तशीच डाळ आपल्याला फाईन वाटून घ्यायची आहे। तर या बॅटरचा डोसा आहे ना, म्हणजे तो कुरकुरीत डोसा नाही, पण तसाही डोसा तुम्ही करू शकता, पण जो जाडावाला डोसा असतो ना तो तसा तयार होतो। आणि तो डोसा आहे ना मला चहासोबत खायला खूप आवडतो। तुम्ही खाता का तसं? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता इथे माझी सगळी डाळ वाटून झालेली आहे। तर आता आपण तांदूळ वाटून घेऊयात। तांदूळ आहे ना आपल्याला जास्त बारीक वाटायचा नाही। तांदूळ असा रवाळ, म्हणजे रवा कसा असतो बारीक, तसा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल असा बोटावर घेताच रव्यासारखा लागला पाहिजे, अशा प्रकारे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तुमच्यासोबत ना मी कुरकुरीतवाला डोसा जो असतो ना तो मी नेक्स्ट टाईम कधीतरी नक्की शेअर करीन। तर आता इथे मी एक सिक्रेट घातलेला आहे, तो म्हणजे शिजवलेला भात। तर तो तुम्ही शिळा भात किंवा ताजा भात घालू शकता। तर इथं 2 वाट्या मी शिजवलेला भात घेतला आहे। त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम फाईन बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण भात वाटून घेऊयात। तर बघा मी इथं कुठेच पोहे, कुरमुरे किंवा रवा किंवा मेथीचे दाणे असं काहीही घेतलेलं नाही। आपण जो शिजवलेला भात घेतोय ना त्यामुळेच ना आपली इडली मऊ आणि लुसलुशीत होणार आहे।
त्याच्यामुळेच इडली मऊ लुसलुशीत होते. एकदम कापसासारखी आणि एकदम पांढरी शुभ्र अशी आपली इडली होणार आहे. अजूनपर्यंत तरी अशी रेसिपी कोणीही शेअर केलेली नाही. तर तुम्हाला मी सांगू का ही रेसिपी कोणाची आहे? ही गोष्ट माझ्या लग्नाच्या आधीची आहे. म्हणजे मी खूप लहान होती, म्हणजे 7वी-8वीला होती तेव्हाची आहे. तर आमच्या बाजूला ना, म्हणजे आमच्या पुढच्या चाळीमध्ये साऊथ इंडियन लोक राहत होती. तर त्यांची ही रेसिपी आहे, ऑथेंटिक रेसिपी आहे. तर माझी आई त्यांचीच रेसिपी फॉलो करून इडली डोसा बनवायची. तर आजही मी हीच रेसिपी फॉलो करते. आता हे सगळं मिश्रण छान असं फेटून घ्यायचं. मी चमच्याच्या सहाय्यानेच फेटलेलं आहे. तुम्हाला जर तुमच्या हाताने फेटून घ्यायचं असेल तर तुम्ही फेटून घेऊ शकता. तर बघा, मी इथं एका टोपात गरम पाणी घेतलं आहे. पाणी गरम घेतलं आहे म्हणजे कडकडीत घ्यायचं नाही. तर या टोपामध्ये इडलीच्या बॅटरचा घेतलेला जो डबा आहे तो ठेवून त्यावर मी घमेल्याने झाकून ठेवलं आहे. तुम्ही असं करा किंवा त्यावर एखादी जड वस्तू ठेवून जाड टॉवेल ठेवू शकता. तर आता आपण सकाळी पाहूयात. तर बघा, माझी सकाळ पण लगेचच झालेली आहे. तर आपण उघडून बघतोय तर हे बघा, पीठ कसं फुगून छान वरती आलेलं आहे. तुम्ही असाच एखादा डब्बा घ्या की जेणेकरून पीठ फुगून खाली सांडणार नाही. तर हे पीठ एकदम परफेक्ट फर्मंट झालेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तरी कशी आहे ते बघा. याला हिंदीमध्ये याला काय बोलतात माहिती आहे का? खमीर बोलतात, खमीर. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल पीठ किती छान असं फुगून वरती आलेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि छान असं पीठ मिक्स करून घेऊया. तर बघा, मी मीठ आहे ना, पीठ फुगून वरती आल्यावरती घातलेलं आहे. मीठ आपल्याला आधीच घालायचं नाही. जर तुम्ही मीठ आधीच घातलं ना तर हे पीठ लवकर फर्मंट होणार नाहीच आणि पीठही आंबट होतं. तर चला, आता आपण इडलीचं पात्र घेऊन त्याला ऑइल लावून घेऊयात आणि त्यात इडली बॅटर घालून घेऊया. इडलीच्या पात्रात जास्त वर येईपर्यंत म्हणजे गच्च न भरता थोडी जागा ठेवायची आहे, म्हणजे इडली फुगून यायला त्याला जागा राहील. तर आता इडली पात्रामध्ये आपण बॅटर भरून घेऊयात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की बघा, मी थोडी जागा अशी ठेवून दिलेली आहे. मी असं गच्च भरलेलं नाही. बघा, तुम्हाला दिसतंय का? तसं भरून घ्यायचं आहे. मी आधीच इथं इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं. ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे. पाणी आधीच गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याच्या वाफेमुळे इडली लवकर फुगून वर येते. आता इडली इथे आपल्याला 5 मिनटं वाफून घ्यायची आहे. तर आता आपण 5 मिनटं इडली वाफून घेऊयात. आता इथं एक टीप देते, ती अशी, इडलीच्या बाहेर म्हणजे इडलीच्या भांड्याच्या बाहेर जेव्हा वाफ यायला सुरुवात होते तेव्हा समजायचं इडली झालेली आहे. तर बघा, इथं 5 मिनटेही झालेली आहेत आणि वाफ, हे बघा, तुम्हाला वाफ दिसतच असेल, वाफ यायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, मस्त इडली छान फुगून वर आलेली आहे. आता इडली शिजलेली आहे. हे कसं चेक करायचं? हाताला पाणी लावून घ्यायचं आणि इडलीला बोट लावून बघायचं. जर इडली बोटाला चिकटत नसेल तर तयार आहे गरमागरम इडली. गरमागरम इडलीसोबत सांबाराची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ जरूर बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा करून नक्की बघा. 100% सांगते की चॅलेंज देऊन सांगते की ही तुमची रेसिपी बिघडणारच नाही. तुमची ही इडली मऊ आणि लुसलुशीतच होणार. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल इडली किती छान अशी गुबगुबीत आणि पांढरी शुभ्र झालेली आहे ते. आता तुम्हाला मी इथे एक इडली तोडून दाखवते की इडली किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसतच असेल इडली किती पांढरी शुभ्र झालेली आहे. तर तुम्हाला एक इडली मी दाबून पण दाखवते. तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.